आमच्या घरी आली हर्षुताई. अहो हर्षुताई, कुठे चालल्या हो ताई बैठकीला का? हा, थंडीचे दिवस आहे, थोडा थोडा चहा ठेवा ताईंना, अर्धा अर्धा कप. हा, अर्धा अर्धा असं एक एक बस्सी घ्या, थोडी थोडी गोट गोट. नाही नाही का, घ्या हो ताई, घ्या हो. तर मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजचा ब्लॉग जबरदस्त होणार आहे, हर्षू पासून आणि काय शेजू पासून सुरू झालेला आहे. तर या मुली म्हणतील तुम्हाला लाईक करा, म्हणा सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. चला तर मग प्रणाली पण आता तयार होते आणि हे सर्व जात आहेत बैठकीला. आज सद्गुरूंची बैठक आहे, रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. तुलसी लावते तुला बैठकीला बसू देणार नाही. तर मित्रांनो, आज आमच्याकडे होतंय बट्टी, वरण बट्टी, वांग्याची घोटलेली भाजी, मिरच्यांची भाजी. हे बट्टींचं पीठ आहे ना, एक विशेष रीतीने त्याचं कालवण करावं लागतं. त्याला जाड भरड जळावं लागतं, त्याच्यात दही टाकावे लागते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय टाकावं लागतं? तेल, बडीशेप, ओवा, जिरं, सोडा, मीठ आणि गरम तेल, मोहन म्हणून. आता एवढं टाकून याला भिजवलंय. तर आता हे भिजवल्यानंतर याचे असे गोल गोल गोळे करावे लागतील. गोल गोल गोळे झाल्यानंतर काय करावं लागेल? आता या कढईमध्ये आम्ही हे बाफून घेऊ. हे आता गरम पाणी ठेवलं जातंय, त्याच्यावर एक असं कढई सारखं ठेवलं जाईल, वरती असं काय म्हणतात त्याला, चाळणी ठेवली जाईल अशी. त्याच्यात बट्ट्यांचे गोळे टाकले जातील. हे पाणी उकळू द्यावं लागेल. नंतर ही वांग्यांची भाजी बघा, एकदम हिरवेगार असे कवळे कवळे वांगे आणले जळगावहून, कारण जळगावचे वांगे खूप फेमस आहेत, याच्यामध्ये बिया नाही राहत. आणि या वांग्यांना मग घोटलेली भाजी करायची, अशी लागते ना मग बट्टी सोबत वर पाहिला, जबरदस्त एकदम. आता बघ, लग्नात किंवा असं प्रसादाच्या ठिकाणी आळं भोडं बनवतात, पण किती स्वादिष्ट लागतं ते. हा पण प्रसादच आहे, महाप्रसादच बनवताय आम्ही, असं नेहमी विचार करतो स्वयंपाक बनवताना. घरात पण असं जर विचार केला ना, कारण काय राहतं, आपण टेन्शनमध्ये ट्रेसमध्ये राहतो ना, तर ते टेन्शन ट्रेस अन्न बनवताना किंवा जेवण बनवताना जर घेतलं तर ते अन्नात उतरतं आणि मग त्याच्यामुळे ते भोजन आजार निर्माण करतं शरीरात. किंवा गाणं लावून द्यायचं, प्रभूचं भक्तिगीत लावून द्यायचं मस्त स्वयंपाक बनवताना. जेवताना सुद्धा चांगला विचार करत करत जेवायचं, देवाचं नाव घेत घेत. म्हणजे ते अन्न आपल्यासाठी अमृत बनतं, औषध बनतं, शरीरासाठी शक्ती बनतं ते. नाहीतर मग खराब विचार जर चालत असतील जेवताना, तर मग ते खराब विचार आपल्याला रोगी बनवतो. पटतायत का आमचे विचार? का हो दादा ताई? तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मग तर याच्यात घुसून गेलं हे पाणी मध्ये, कारण की ते काहीतरी मिस्टेक झाली, त्याच्यात पाणी जास्त झालं. पाणी थोडं कमी करून घ्यायचं आणि मग ठेवायची डालकी. आता असे असे गोळे, तरी पण मला छोटेच वाटत ते गोळे. ते मस्त करणार आडूम दुडूम, तेव्हा मस्त मजा येते एकदम. हा, असे गोल 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 गोल. देवाचा प्रसाद का बरं छान लागतो, स्वादिष्ट लागतो? कारण तिथे अशी काही फ्रिक्वेन्सी असते एकदम प्रसादाची, त्याच्यामुळे तिथे बनवताना पण लोकांच्या मनात एकदम देवाचा प्रसाद बनवतोय आपण. परमपिता परमात्म्याने दिलेलं भोजन असतं आपल्याला. आम्ही नेहमी प्रार्थना करतो जेवताना, हे परमपिता परमेश्वरा, हे जे भोजन आहे हे भोजन नसून महाप्रसाद आहे. ज्यांनी ज्यांनी बनवलं त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आणि हा महाप्रसाद माझ्या शरीरासाठी ऊर्जावान, शक्तिवान, आरोग्य मिळण्यासाठी फायदेशीर ठरू दे. हा, आत्ता आली खरी बट्टी. वा वा, याला म्हणतात अशा छोट्या छोट्या एकदम कशाच वाटतात ते, एकदम वाटतात बट्टी. अजून सोडूनच खूप मोठ्या होतील, होऊ दे ना, मस्त जाड जाड मोठे मोठे खांड पाहिजे. साधं आणि सहज जीवन जगतो आम्ही ना, कारण की जे आहे त्याच्यात खुश राहणं, त्याच्यात आनंदित राहणं खूप महत्वाचं राहतं. ते सगळ्या बट्ट्या ठेवल्यावर गॅस मोठं करायचं. म्हणजे काय होतं, माणूस ज्या गोष्टी नाही आहेत आपल्याकडे त्याच्याने दुःखी होत राहतो आणि असं वाटतं की ती गोष्ट आल्यावर माणूस सुखी होऊन जाईल, पण तसं काहीच नसतं. आम्ही करून बघितलं, आम्ही मोठ्या फ्लॅटमध्ये बी राहून बघितलं, लक्झरियस फ्लॅटमध्ये, परंतु तिथे उलट आमचं जीवन थोडं क्रिटिकल होऊन गेलं. असं एकटं राहून, म्हणजे असं एक
इथे खेड्यामध्ये मन मोकळं, सर्वांची बोलणं बालणं चालणं, गल्लीत केव्हाही म्हणजे एकदम मजाक मस्ती वगैरे असं चालतं ना, त्याच्यामुळे फ्री राहतं इथे माणूस. आम्ही 4 वर्ष मुंबईला, 14 वर्ष गुजरातला राहिलो, परंतु खेड्यातलं जीवन खूपच फायदेशीर असतं, असं आमचा स्वतःचा अनुभव. शहरातलं बी वाईट नसतं तसं, परंतु मोकळं राहतं माणूस खेड्यामध्ये. इथं काही मायनस पॉईंट बी असतात खेड्यात बी, जसं थोडंसं मी सांग. ह्या होतील आता बट्ट्या, नंतर दाखवतो तुम्हाला उकडल्यावर. माझी आंघोळ बाकी आहे. हे व्हिडिओ ब्लॉग बनवण्याच्या चक्करमध्ये माझे कामं खूपच लेट होत जातात, तरी बी मी करतो. आता बट्ट्यांचं उकळून झालं. बट्ट्या हे भाजीसाठी तयारी आहे. हे वांग्याची घोटून भाजी तयार करायची आता. आणि हे झालं बट्ट्यांचं, उकडलेल्या बट्ट्या द्या. याच्यात तुकडे करून याला तळून घ्यावे लागतील, किंवा कलसू पण शकतो आपण तेलामध्ये, किंवा तळून घेऊ शकतो. तळलेल्या चांगल्या लागतात. तर आज हा बनला आहे खाण्याचा मेनू, बट्टी, वरण भात बट्टी. ही बट्टी कुरकुरीत एकदम जबरदस्त. ही वांग्याची भाजी, ही मिरच्यांची भाजी, हे फोडणीचं वरण आणि हा भात. तर माझं जेवण झालं. आता मी चाललो शेती बघायला. चला ब्लॉगमध्ये बघू आपण की कुठे जातोय मी शेती बघायला. चला तर मग. झोपाडा त्याला. बर, तुम्हाला काय वाटलं होतं? खाट काही आमच्या झोपण्यासाठी थोडी आणली होती, या बाচ্চাसाठी आणली होती ती. बाচ্चा त्याला तर मस्त गादी टाकायला पाहिजे ती. कसा झोपला तो बाচ্চা. वा रे वा, वा रे वा. अरे त्याला झोपायचंय, तो मस्त वाटतंय जरा. छातीवर झोपता का? घ्या बस बस झोप झोप. घ्या, पकडा तुम्ही, ती पकडतो ते. 4 नाक्यांमध्ये पाणी जाते अशा पद्धतीने. इथे दादर पेरली आणि एवढं आता शेत भरलं गेलं पाण्याने, सऱ्या भरल्या गेल्या. आता दुपारी शेतात आलो आहे आणि दादरचं शेत, दादर पेरली आता गाईच्या चाऱ्यासाठी. कारण की आता जानेवारी महिन्यात दादर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपासून चारा यायला सुरुवात होती. इकडे गहू खूप छान वाटतं दुपारच्या वेळेस. इथे मस्त फ्रेश वाटतं, एकदम मजा येते. आता मी थोडा वेळ इथे आराम करेन लिंबाच्या झाडाखाली. मस्त मजा येईल, 1-1.5 तास फ्रेश वाटेल.